बाबा कुठे गेले तर? अगं मला काय माहिती कुठे गेले ते तुझे बाबा तर. मला नाही माहिती, मला सांगून नाही गेले ग. काय झालं तुमचं? काही भांडण वगैरे झालं का? काय झालं सांग पटकन मला. अशी अचानक कुठे चालले गेले बाबा माझे? असं जात नाही पण आतापर्यंत तर कधी असं झालं नाही. मग अचानक कुठे गेले आता? काय माहिती बाई कुठे गेले काय माहिती. तू जाय ऑफिसला, बाबा खुद येईन घरच्या घरी. येऊन जाईन. कुठे जाणार आहे? ते काही लहानचं टुकलं बाळ नाही कुठे जायला. मग तू अशी रडत का आहेस? का रडत आहेस तू? काहीतरी भांडण वगैरे झालं आणि मग गेले वाटतं बाबा रुसून, नाही का? मला तसंच वाटतंय. अगं जा तू, काही वगैरे भांडणं वगैरे काहीच नाही. जा तू. ठीक आहे जाते मी ऑफिसला. काय झालं अचानक असं? कुठे गेले असेल माझे बाबा? कोणाला विचारू आता, काहीच कळत नाही मला तर. आता पोराला काय सांगू यांचे बाबा कशी येतं? स्वतःच कारस्थानं करते, स्वतःच निघून जाते. तर काय गरज होती निघून जायची घरातून? मी काय त्यांना हाणणार मारणार होते का खाऊन घेणार होते कुठून? चावून चावून कच खाणार होते की मी या माणसाला? उगं डोक्याला ताप माय, तो एक ताप कमी द्यायला का? आता हे एक ताप कुठं निघून गेले तर लेकरा बाळाला काय सांगू माय मी? देवा वाचो रे बाबा, काय लागलं माय मागं हे तर. सुखूबाई काय झालं? कोण रडू राहिलं तुम्ही? अरे काय सांगू राणी तुला, काय सांगू? हे माणूस कुठे गेला पत्ता नाही अजून कालपासून. कालचा दिवस गेला पूर्ण, परवापासून जायले. काल दिवसभर नाही, वाट पाहून दमले मी. पत्ता नाही माणसाचा. पाय आता तूच सांग काय करू मी? कुठं जाऊ? कुठं शोधू या माणसाला? डोकं चालत नाही. पहिला ताप कमी होता का माझ्या डोक्यावर, आता हे ताप करून ठेवला परत. खरंच बाई सकाराम भोको नाशी झाले तर हो बाई. कोणची नजर लागली बाई तुमच्या संसाराला सको बाई? काय माहिती कोणची नजर लागली हो माय. किती चांगला संसार तुमचा, सगळं गाव नवल करत होतं बाई, सगळं गाव. आणि काय होऊन बसलं. खूळ आलं या सकाराम भाऊच्या डोक्यात आणि काय नाही. हे मी खाऊ श्रुतीने विचारलं नाही का बाबा कुठे गेले म्हणून? विचारू आले ना राणी पोरं, कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा विचारू आले तर. आता काय सांगू मी? श्रुती म्हणली भांडणं केले म्हणे तर बाबा सांगा म्हणून गेले बाबा रुसून कुठेतरी, असं वाटतं म्हणे मला. अशी विचारू लागली ना पोरगी. तर काय सांगू मी तिला? इथं बाबाने अशी लफडे केले आणि मग गेला घरातून पळून सनी धाकाना, असं सांगू का? तू सांग. नाही असं नाही सांगतेत ना लेकरायला. मग आता असं कसं सांगणार ना. सुखबाई काय झालं मग? नाही आले सकाराम भाऊ वापस घरी? नाही ना ग, नाही आले ना ग कमला. मी काय म्हणते, तुम्हाला राग नका येऊ दे बरं मग. मी सांगते ऐकता का? सांग ना काय सांगते सांग ना. वावरात जा तुम्ही, गिरी झाडं जुडं सगळं सगळं पहा तुम्ही. कारण कहू म्हणा, कहून सांगू का? रागाच्या भरात माणूस काही पण करतं, काहीही करतं. एकदा तुम्ही हे ट्राय मारा पहा. हो. नाही कमला काय बोलते माय तू अशी? नाही असं नको म्हणू माय बिचारे. असं नको म्हणू बया. नाही हिंमत बी नाही माय असं काही विचार करायची. कसं काय असं माय नवरा हो माय. ए माय परत नको म्हणू माय असं. काय कमला दिलं सुखबाईल रडून? कळतं तुला काय बोला काय नाही? काही पण काय बोलते ग बाय? काय राणी मी दुःख समजू शकते सुखबाईचं, मी दुःख समजू शकते. पण जे रियालिटी ते बोलू राहिले मी. कधी घडते की नाही अशा घटना? घडते की नाही? तुम्ही सांगा सुखबाई. मी मला काही तुम्हाला नाराज करायचा हेतू नव्हता बाई. मी सहज चांगल्या प्रेमानं आले आणि सांगितलं बाई तुम्हाला हे की बघा भाऊ एकदा असं पहा. एखाद्याच कुठं वावर दारू पिऊन बी पडले असं चेक तर करा तुम्ही जाऊन. घरात बसून काय होणार आहे? नाही सापडे तर पोलीस केस करा मग नंतर, असं म्हणते बा मी. हो ते पण बरोबर आहे म्हणतो. पण कसं ना तू डायरेक्टच येऊन सुखबाईला म्हणली असं, हे बरं नाही ना. नाही मग स्वभावाचं डायरेक्ट बोलणारच आहे म्हणा, चुकलंच मग. पण मग आता कोण सांगणार सुखबाईला ह्या गोष्टी समजून? कोणतरी सांगायला नको का? म्हणून मी पुढाकार घेतला बाई. असं आहे राणी आता. बरं गावात 2-4 माणसाला सांगावं काय कोण पहा म्हणून सकाराम भाऊला, जसं कुठं आहे का इकडं तिकडं आसपासच्या गावात फोन करून पाहुणे रावळ्याला फोन करा ना. पाहुणे रावळ्याला विचारा एकदा फोन करून, मग पाहता येतं बाकीचं काय करायचं ते. करा पाहुणे रावळ्याला फोन. आधी घातलं माझ्या भावाला, चुकल खोर बाया कुठल्या घातलं नेऊन घातलं कुठं माझ्या भावाला. त्या चकडीमुळं ह्या बायामुळं गेला मग भाऊ सोडून गेला. तो सोडून गेला मग भाऊ चकडीमुळं. भवानी गाणी कोणी अंगाची कधी पण त्याला भांडत्रात होती, कधी पण त्याला भांडत्रात होती. भांड जाय गेला राग नेऊन कुठं. काही बरं वाईट झालं ना हिची तर मग दाखवतेच मी सोय भवानीची गेल्या भोकाची नालायक सच्ची कुठली. काय टॉर्चर करायचं काय माणसाला किती घर सोडून जाईल म्हणून. पाहते याला समजून सांगा कोणी आता काय बोलू राहिले येतं. सगळं कारस्थान केले त्यांनी आणि मला म्हणत्या. बाई तान्हा घेऊ तुम्ही, तान्हा घेऊ. त्याचा बी साहजिकच आहे, त्याचा भाऊ आहे ना. तर आता भावाच्या प्रेमापोटी बोलताय त्या तुम्ही, टेन्शन नका घेऊ त्याचं.
याला बोलू द्या, काय बोलते ते बोल द्या. हो भटक भावाने, हो तिला मार येऊ राहिल्या समजून सांगायला. मग दुःख नाही का कळत तुम्हाला? काय दुःख झालं का तिला? काही दुःख नाही झालं तिला, खुशी उलटती. ती डोक्यावरचं वजं गेलंय. हो 2 भाकरी करावं लागत तिला, तांबर भाजी करावं लागत त्यासाठी. अटाळी होती ना नवऱ्याला, कटाळी होती ती. तिला नवऱ्याला काढून घराच्या बाहेर. तुला काय पण भांडणं का बाई राणी? तुला माहिती असं ना भांडणं काय झालं तर? काय भांडणं झाली सांगा, सांगता कोणी? मला काय विचारता भांडणं? मला काय विचारता तुम्ही? तुमच्या त्या मैत्रिणीला विचारा ना, त्या मोक्कार गांड्या मैत्रिणीला, त्या भावानीला, बबिताला विचारा ना. आम्हाला कशाला विचारता? दुसऱ्याचं नका नाव घेऊ. दुसऱ्याचं काय नाव घेता? तुम्हीच दोघीने काहीतरी केलं. तुम्हीच मैत्रिणी. ती बबिता बिचारी लांब राहत तुमच्यापासून. तर काही घेणे कोणाचं. त्या बबितामुळे गेलो ना, त्या बबिताच्या मागं लागला होता ना तुमचा भाऊ. मग बबिताच्या प्रेमात पडला होता ना लई. बबिता 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 करत होता ना दारू पिऊन सपनात. बबिता विचारा ना तुमच्या भाऊजाईला. आणि खुशाल भाऊजाईला बोलता तुम्ही. भावाचं काही हायच नाही तुम्हाला का? ए काय म्हणली का भट्टक भावाने? ए भट्टक भावाने, माझ्या भावावर काय नाव घेते का बाई? झिपरे. माझ्या भावाच्या घरात बसून त्याच्याबद्दल काय काय बोलू राहिले का बाई? झिपरे. लाज वाटते ना, लाज वाटते ना तुम्हाला? कुत्र्या हो, कुत्र्या हो. त्या सकूच्या नांदी लागून तिचा खाता आणि तिच्या येऊन बोलता का बाई? रंड्या हो, माकड तोंडाच्या, शहाण्या वाहनाच्या, कोण्याकडच्या आता गांड्या. ओ शिवाय नका देऊ सुमन बाई, शिवाय नका देऊ. जर तुमच्या भावाच्या घरात बसले, तुमचा भाऊ काही चांगला नव्हता, बेकारस्थानी होता. हो बायाच्या नांदी लागला होता, त्या बायाच्या मागं लागला होता, त्या बबिताच्या पळत होता मागं 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 मागं. आणि सकोबाईला घरात त्रास देत होता. मग सांता क्लास बनवून नव्हता लगावर सांता क्लास. तुमचा भाऊ आता भाऊ हो म्हणलं, भाऊ आता म्हणलं तुमचा. सकोबाईला बोलून काही फायदा नाही तुमचा. भावाला जर आधी समजून सांगितलं असतं तर हे दिवस पाहायला भेटले नसते तुम्हाला. हो काय व काय म्हणली? ए राणी काय म्हणली? होती का माझ्या घरातून, माझ्या भावाच्या घरातून होती का बाहेर? लवकर बाई उठ उठ लवकर, मी तर हाणतेच तुला एक कानाखाली. माझ्या मैत्रिणीच्या घरात आहे की तुमच्या भावाच्या घरात नाही? मैत्रिणी बाई आहे सकोबाई. थांब तू, अशी नाही ऐकणार, थांब. ते चापर 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 करू का? मग भाऊ हरला इकडं तो काय लावलं होतं? कुत्रे होय होय लवकर, अशी नाही ऐकत. थांबतो. हो सुमनबाई हो थोडा होय घराच्या बाहेर, लवकर घराच्या बाहेर निघायचं. चल लवकर चल, मी काढते तुला बाहेर घराच्या. चल. आणि दुसऱ्यांदा माझ्या भावाच्या घरात अजिबात पाय टाकायचं नाही, कळलं काय? जर माझ्या भावाच्या घरात पाय जर टाकलं तर चांगलंच मोडते. भवानी कुठली कुत्री? चल लवकर. पाही बाया येड लागलं काय? डॉक्टर पडले ते काय झालं तवा? मग हात ओढ चाललो खुशाल. सोड मग सोड म्हातारे सोड. मला म्हातारी म्हणते का? मला म्हातारी म्हणते का? मी म्हातारी दिसते का तुला? मी जर शक्यच ढवळे झाले तर मला म्हातारी म्हणते का? भाऊ आणि गांडे शिन्नाल. थोडा जय येईन ते बोलू नका सुमनबाई तुम्ही. हो मला पण हात आहे, मी पण हात उठवू शकते म्हणलं. हो बाई बघा त्याचे भांडण करायला सकोबाई. मी काय करू याच्या भांडणात? मी काय करू? नवरा नाही ना माहीत. चल लवकर चल चल पटकन ओढा नाही भवानी. काय खाते काय माहिती? काय खाते तू इतकं? काय खाते काय? काय बळ काय त्यात? तो नाक खाते हो, तो नाक खाते म्हातारे गांडे. चल चल घराच्या बाहेर, होय घराच्या बाहेर. तू किती बाहेर काढ हो मला म्हातारे, किती बाहेर काढ, पण मी बार येणार आहे घरात बार. कारण की हे घर माझ्या मैत्रिणीचं आहे, कळलं का? हो सुमनबाई कोण एडन करू राहिला? सोडा ना तिला, सोडा ना. अगं आत्या, अगं ए आत्या काय करते तू? ए आत्या आत्या काय त्या राणी काकूला बाहेर काढते घराच्या? अगं का करते असं? सोड त्याला सोड. ह्या पाय सुरती मजा येऊ नको, तुला माहित नाही हा बाप कुठे गेला तुला काय माहिती का? ह्या बायामुळे गेला, ह्या बायामुळे घर सोडून गेला तो बाप. त्याच बापाचं घर हे सोडून गेला आणि इथे येऊन ही राणी काय 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 बाय बोलत आहे बापाबद्दल. हिला अजिबात ह्या बापाच्या घरात येऊ द्यायचं नाही. तू जवळ मी आहे, मी तर येऊ देणार नाही हिला, पण तू पण येऊ द्यायचं नाही हिला या घरामध्ये, कळलं काय? लक्षात ठेव बरं सुरती. हो बदनाम करू राहिली त्या बापाला ही राणी. चल राणी चल भवन गाडी चल चल बाय. हा सोडा सुमनबाई मग हात सोडा. आता तुम्ही मला गल्लीत आणलं ना, सोडा पटकन हात सोडा पटकन मग सोडा. चल नाही आता यायचं नाही घरात, पाय सुद्धा टाकायचं नाही. तो एखादा तंगडच काढून घेते. शाण्या वाहनाची कोण्याकडची. काय चालू आहे आई हे? बोलत का बरं नाही काही? काय केलंय राणी काकू का त्याच्या बाबतीत राणी काकू सोबत? अगं सुरती कुठे ध्यान देते का त्या आत्यावर? ते आत्या डॉक्टर पडलेली येड्यावर काही बघती. ती राणी काहीतरी बोलली वाटतं, हसली. त्या बापाबद्दल काहीतरी हसतो, त्याशी मजा चालली होती. तर ते मग त्याला जागाला ओढत गेलो तिला घराच्या बाहेर काढायला. हां असं आहे, दुसरं काही नाही का? आता म्हणत होती की त्या बाबाबद्दल काहीतरी बोलते म्हणे वाईट साईट. असं काय बोलले माझ्या बाबाबद्दल? माझ्या बाबाने काही वाईट काम केलं का? वाईट काम केलं म्हणून घरातून बाहेर गेले का माझे बाबा? आई बोल ना काहीतरी. काय नुसते तू बोलतच नाही काही. हे बघा बोल काहीतरी, सांग काहीतरी सांग. तू ऑफिसला गेलती ना, ऑफिसून कसं काय आली तू लवकर? सांग कसं काय आली ऑफिसून? काही गरज होती तुला घरी यायची ऑफिसून? चल हो परत ऑफिसला जा. बघा आई बाबा दिसले नाही मला 2 दिवस झाले, माझं काही मन लागत नाही ऑफिसला. त्यामुळं मी चालले आले घरी. हो माझं काही मन नाही लागलं. का मन नाही लागलं? एडी कुठली घरामध्ये टेन्शन आणखीन. बरं नव्हती तू ऑफिसला, घरी टेन्शन घेती घरी राहून. काय मला मनच नाही लागत ऑफिसला, मी रूममध्ये बसते. मला सांग बाबाचं काही खबर आली सांग मला. बाबाला मी खूप फोन लावला, काही फोन पण उचलत नाही बाबा. काय करावं, कुठे शोधावं? मला काय वाटतं आपण पोलीस केस करूया का बाबावर? बाबा हरवले म्हणून अशी. हो मला पण तेच वाटते, पोलीस केस करून टाका की बाबा हरवले म्हणून अशी. कंप्लेंट करा ना, कंप्लेंट करून टाका पोलीसमध्ये
की बाबा हरवले म्हणून. हो हो मला पण वाटतं. चला चला जाऊ आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. चला कंप्लेंट करून देऊ. म्हणजे पोलीसवाले शोधून आणतील ना त्यांना मग. हो हो चला यायचं आपण जाऊ. नाही तर थांब तो थांब मी जाऊन येते. मी जाते आणि कंप्लेंट करून येते की माझे बाबा 2 दिवस झाले घरात नाही म्हणून. ठीक आहे जा मग जा लवकर जा. आणि याला घेऊन जा ना आपल्या तुम्ही घेऊन जा. आणि याला पण घेऊन जा तुझ्या भावाला मोठ्या. जा तुम्ही दोघं तिघं जा आणि कंप्लेंट करून या. सांग व्यवस्थित पोलिसांना कधी गेले घरातून कधी नाही काय. जा 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 बेटा जा. हो हो जा जा. हो जाते. कुठं चालले आता तोडवर करून. त्या मी पोलीस स्टेशनला चालले कंप्लेंट करायला की बाबा हरवले म्हणून. कुठेतरी गेले बाबाला शोधा. मग पोलीस लोक लवकर शोधून आणतील बाबाला. हो ठीक आहे जा जा. मी पण येते तुझ्यासोबत. चल मी येते. सांगते ना तुझ्या माईचं कंप्लेंट करते पहिले की हिच्यामुळे गेला म्हणतो बाप घराच्या बाहेर. चल चल आता काही गरज नाही तुला यायची. अजिबात यायचं नाही तू. असं काही करायचं असं ना अजिबात यायचं नाही. माझ्या आईमुळे काही गेले नाही बाबा. हो चल तू चल सर बाजूला. मला जायचंय. तू नको येऊ माझ्यासोबत. हा पोरायला कसं आपल्याकडून करून घेतलं हे. कसं आपल्याकडून करून घेतलं पोरायला. अजिबात माझं ऐकत नाही. पाहिलं काय कमले पाहिलं. अहो सुमन बाई त्यांच्याकडे कशाला करून घेतलं. आईचं प्रेम येते पुरीलाचा बाबावर पण जीव आहे आईवर पण जीव आहे. असं कसं आईची कंप्लेंट का करून ती काय सुमन बाई तुम्ही पण.